नमस्कार. लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत. मी हेमंत गौड आज एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहे. आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा अत्यंत असलेला विषय गणेशोत्सव आणि येणाऱ्या काळातला नवरात्रोत्सव. या दोन्ही उत्सवांचं स्वरूप आज पूर्वीच्या उत्सवातलं आणि आत्ताच्या उत्सवातलं जो आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. कारण टिळकांनी जो गणेशोत्सव सुरू केला की सर्व समाजाने एकत्र येण्यासाठी आपण हा गणेशोत्सव सुरू करतोय, त्याला धार्मिक अधिष्ठान पण दिलं होतं आणि त्यामुळे त्या धार्मिक अधिष्ठानामुळं सगळ्यांची एकी लवकर मूठ बांधल्या गेली. आणि आज ह्या सगळ्या विषयांवर आपण माहिती घेण्यासाठी आपल्याकडे बोलवलेलं आहे आपल्या इथे सुप्रसिद्ध आफळे गुरुजी यांना. आफळे गुरुजी नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम मला असं विचारायचंय, हा गणेशोत्सव, नवरात्रोत्सवावर तर बोलूच आपण, पण सुरुवातीला आता गणेशोत्सव चालू आहे, तर ह्याचं स्वरूप अतिशय बदललेलं जाणवते दिवसेंदिवस. आपण तर याचे साक्षीदार आहात. आपण धार्मिक अधिष्ठान पाळण्यासाठी तुम्ही ह्यात कार्यरत आहात. पण आत्ताच्या गणेशोत्सवाचं स्वरूप सर्वप्रथम मला तर असं वाटतं की याला गणेशोत्सव म्हणण्यापेक्षा प्रदूषणोत्सव म्हणूया. नवीन कारण काय झालं की आवाजाचं प्रदूषण आहे, म्हणजे ध्वनीचं प्रदूषण होतंय, आवाजाच्या बरोबर लाईटांचं प्रदूषण जे आहे प्रकाशाचं ते अतिशय वाढलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण पर्यावरणाची हानी करण्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिस सारख्या मूर्तींचं आहे, रंगांचे वेगवेगळ्या प्रकारचे वापर आहेत. हे वेगळे प्रत्येक घटक जो आहे उत्सवातला हा मूळ गाभा सोडून बाहेर चाललेला आहे. आपल्याला काय म्हणायचंय? नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचैतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. छान प्रश्न विचारला. आपल्याकडे बघा, निसर्ग खरं तर आपला हा देव आहे. म्हणजे चारही जे वेद आहेत, ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, सामवेद आहे, अथर्ववेद आहे, या सगळ्या वेदांमध्ये निसर्गाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. अगदी बरोबर. आणि निसर्ग तुम्हाला जो भरभरून देतो, तर त्या निसर्गाच्या प्रती जी पूजा आहे ती निसर्ग पूजा. आणि मग आपल्याकडे बघा आता की पावसाचे जे दिवस आहेत, या पावसाच्या दिवसामध्ये मातीचे सण आहेत बघा. म्हणजे याच्यामध्ये बेंदूर आहे, मातीचे बैल आले, नागपंचमी मातीचा नाग आला, किंवा गणपती आहे तर मातीची मूर्ती आली. तर हे सगळे नैसर्गिक पद्धतीनं हे सण पारंपरिक पद्धतीने केले जात होते. म्हणजे आम्ही ज्या वेळेला खेड्यामध्ये होतो त्यावेळेला आम्ही नदीला जायचो. आता नदीचं कसं आहे की जिथून उगम नदी पावते तिथून त्या नदीला प्रचंड वेग असतो आणि मग त्याच्याबरोबर येणार जे दगडधोंडे आहेत ते एकमेकांना घासून घासून त्याची रेती तयार होते आणि ते रेती सपाटीला आले की तिथं नदीचा वेग संत होतो. आणि मग ती जी माती आहे ती माती सगळीकडे पसरते. म्हणून आपली सगळी गावं बघा नदीच्या काठावरती, कारण ती जी माती आहे त्या मातीमध्ये सुपीकता आहे आणि त्याच्यामध्ये शेतीमध्ये जे काय धनधान्य उगून येतं तर ते त्या कारणे. आणि मग त्याच्या प्रती कृतज्ञता आहे, तर मग नदीच्या काठी जायचं, माती यायची आणि त्या मातीचा गणपती तयार करायचा आणि वाजत गाजत आणून घरी बसवायचा. आता त्यावेळेला वाद्य काय होतं, म्हणजे मी स्वतः बघितलं, आपल्याकडे जे मडकं असतं की नाही मडकं, त्याला आम्ही तोंड फोडायचो आणि त्याला प्लास्टिकचा कागद आणून बांधायचो आणि काटकीनं ते टंग 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 करत वाजवत आम्ही ते गणपती न्यायचो. आणि त्यावेळेला सार्वजनिक गणपती म्हणजे काहीतरी शाळेमध्ये गणपती बसवायचे. त्यावेळेला काय मांडव नव्हते, काय नव्हते, असं काही नाही. शाळेच्या किंवा चावडीवरती गणपती बसवायचे आणि खूप पारंपरिक पद्धतीनं आणि पारंपरिक वेशभूषेमध्ये त्या ठिकाणी तो गणेशोत्सव साजरा केला जायचा. आता तुम्ही म्हणला की टिळकांनी जो गणेशोत्सव केला त्याच्या मागचा उद्देश, त्यावेळेला भारत पारतंत्र्यात होता, देशाला स्वातंत्र्य मिळायचं असेल तरी एकी पाहिजे, लोकांना एकत्रित आणायचं. मग एकत्रित आणण्यासाठी काय केलं त्यांनी, गणेशोत्सव केला. पण नुसता गणेशोत्सव म्हणजे नुसती मूर्ती बसून मग आरती म्हटली आणि प्रसाद वाटला असं नाही. तर त्यावेळेला स्वातंत्र्याच्या प्रती त्यांच्या मनामध्ये एक चेतना जागवणं की आपण जे पारतंत्र्यात आहोत तर त्या पारतंत्र्यातून आपल्याला बाहेर कसं पडायचे, त्या अनुषंगाने ते सगळे कार्यक्रम होते. म्हणजे मेळे सुद्धा व्हायचे त्यावेळी, मेळे व्हायचे, कलापथक व्हायचे, म्हणजे प्रबोधनात्मक सगळे कार्यक्रम. अगदी म्हणजे कलापथक ते सुद्धा जनजागृती आणि देशप्रेम जागृत करण्यासाठी व्हायचे आणि मूळ उद्देश तो होता.
आणि तो उद्देश साध्य करण्याकडे त्या काळातली धार्मिकता तर अगदी. अजून अतिशय चांगली होती, जी आज नाही राहिलेली. नाही नाही मला म्हणण्याचा उद्देश हाच आहे आजच्या आपल्या चर्चेतला, की हा जो आपण धार्मिक अधिष्ठान सोडून, म्हणजे धार्मिक साठी बोलायचं नाही मला या विषयात, पण आपण जो मूळ गणेशोत्सव सोडलेला आहे त्याचं काय स्वरूप, आपण त्याला उपाय पण आपल्या हातातला राहिलेला नाहीये. त्याच्याकडे मी येतोय की त्यावेळेला मग संपूर्ण आता माझे वडील कलापथकाचे कार्यक्रम करायचे बरं. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमातून केवळ मनोरंजन नाही तर प्रबोधन, म्हणजे लोकांमध्ये इंग्रजांच्या विरुद्ध पेटून उठणार असं नाटक म्हणा, नाटकली म्हणा किंवा असे कार्यक्रम होत होते. आता स्वरूप बदललं म्हणजे कसं की देश स्वतंत्र झाला आणि तरी सुद्धा देश स्वतंत्र झाल्यानंतर साधारणतः हे जे तंत्रज्ञानाचा विकास झाला किंवा हे काही हातामध्ये प्रत्येकाच्या भ्रमणध्वनी आले किंवा जे तंत्रज्ञान विकसित आलं, तोपर्यंत मी इथं 71 साली साताऱ्यात आलो, तोपर्यंत गणेशोत्सव खूप छान होत होते. हे त्याला एक संस्कृतीची आणि संस्काराची झालर होती. आणि मग प्रत्येक जण आपल्या आनंदाचं तोरण आपल्या हृदयाला बांधून ते गणेशोत्सव बघायचे आणि मग ते जे काय उत्सवामध्ये देखावे असायचे ते देखावे सगळे पौराणिक असायचे, सामाजिक असायचे, प्रबोधनात्मक असायचे. असं आता काय झालेलं आहे की ह्या तंत्रज्ञानानं ही तरुण पिढी जी आहे ती तरुण पिढी बहकली. अगदी. म्हणजे त्यांच्यामध्ये जी ऊर्जा खचाखच भरलेली आहे, तर त्या ऊर्जेला विधायक पद्धतीने जी वाट मिळायला पाहिजे ती वाट तंत्रज्ञानानं म्हणा, राजकारणाने म्हणा, ही वाट दाखवलीच नाही, वाट लावलेली आहे. वाट लावलेली. म्हणजे आता तुम्ही बघा की हे जे डीजे डॉल्बी वाजतात आणि त्याच्यामध्ये ही जी तरुण पिढी आहे दारू पिऊन ओंगळवाणी नाचती, बिभत्य नाचती. म्हणजे हा गणेशोत्सव आहे पण या गणेशोत्सवाची प्रकृती बिघडून टाकली. हो, लहानपणी आम्ही जो मिरवणुका सुद्धा बघायचो आपल्या, विसर्जन मिरवणुका असो नाही तर आगमन मिरवणुका असो. आगमन तर साध्या पद्धतीनं धार्मिक पद्धतीनंच व्हायचं. विसर्जनाची मिरवणूक थोडीशी एकत्रित सगळ्या त्या मंडळांचे कार्यकर्ते येऊन करायचे. पण त्या काळातलं मला सुद्धा आठवतं की पायी हळूहळू चाला, मुखाने गजानना बोला असा जयघोष करत साधे पारंपरिक ढोल वाद्य आपण करत होतो. लेझिमचं पथक असायचे आणि वेगवेगळे खेळ व्हायचे, म्हणजे तलवारबाजी सारखे असतील वेगवेगळे असायचे ना आपले पारंपरिक, त्याचे शो व्हायचे. आणि मुख्य म्हणजे मिरवणूक शिस्तबद्ध वेळेत सुरू व्हायची, वेळेत संपायची आणि एका रांगेत एका क्रमानं असायची. आत्ताच्या मिरवणुका अतिशय विस्कळीत आहेत, त्याला वेगवेगळं स्वरूप आहे. एकाच मंडळाच्या एकाच मिरवणुकीमध्ये डॉल्बी पण असतं, ढोल पथक पण असतं, ताशा पथक पण असतं आणि त्याच्यावर मुलांचा आणि तरुणांचा मोठा होणारा गोंगाट जो बिभत्स आहे. आणि त्याचबरोबर उत्सुकतेने बघायला येणारा जो समाज असतो, आपल्याला मिरवणूक दर्शन व्हावं आणि एक मिरवणुकीचं एक आनंद मिळावा यासाठी येणाऱ्या समाजाला आज अतिशय प्रदूषणाला सामोरं जायला लागते. सगळ्यात मोठं की तुम्ही आता उल्लेख केलेला डॉल्बी, नंतर ते लाईट सिस्टीम्स, म्हणजे ते जे बीम आहेत ते अतिशय नजरेला घातक आहेत, म्हणजे माणसाच्या आरोग्याला सुद्धा घातक आहेत. आणि ह्याच्यावर काही ठिकाणी उपाययोजना होते, काही ठिकाणी उपाययोजना होऊ शकत सांगतो ना की ह्या तरुण सगळी जे काय मंडळ आहेत कार्यकर्त्यांची, त्यांनी माझ्या मतानुसार अशी एक अग्रीमेंटच करून टाकली की चला आपण संपूर्ण आपल्या गावाचं वातावरण बिघडूनच टाकायचं आणि आपल्या गावात राहणारे जे काही लोक आहेत, आबाद वृद्ध म्हणूया आपण, त्यांची प्रकृती बिघडवायची आणि त्यांच्या जीवाला धोका होईल किंवा त्यांच्यामध्ये अपंगत्व येईल, व्यंगत येईल, असं कुठेतरी अग्रीमेंट केलं ना, हे आपण कसं होत नाही तेच बघतो. चंगच बांधला, असं चंग बांधल्याप्रमाणे त्यांनी ते एकीकडे. त्याच्यामध्ये कसं होतं की राजकारणी मग वाजवा कोण काय करते ते मी बघतो. आणि तुम्ही कार्यकर्त्यांना सांभाळताना लाखो लोक तुम्हाला ज्या वेळेला मत देऊन निवडून आणतात, त्या लाखो लोकांच्या प्रकृतीच्या, मनाचा, भावनाचा विचार नाही करत तुम्ही. कार्यकर्ते तुमची घरोघरी फिरतील, हो, मत द्या म्हणतील, पण मत कोणाला द्यायचं हे कोणाच्या हातात आहे. ज्यावेळेला हॉस्पिटलवरनं तुम्ही तुमची मिरवणूक जात असते किंवा घराहून जात असते, घरामध्ये आजारी लोक असतात, म्हातारी लोक असतात, लहान मुलं असतात, नुकतीच जन्म झालेली मुलं असतात, त्यांचं काय तुमच्या त्या डॉल्बीनं आहे ना, त्यानं की कशी ती नवीन जगामध्ये डोळे उघडून आता मी कसं बघू जगाकडे की छान जग असेल, असं बघताना त्या डोळ्यांना हे सगळं दाखवायचं का आपण? नुकत्याच जन्माला आलेल्या जे इतकं बिभत्स आणि विकृत रूप आहे आणि प्रचंड ही वेग पद्धतीनं हे सगळं झालेलं आहे आणि ह्याला कुठेतरी राजकीय आश्रय आहे. आणि म्हणून हे होते हे आता तुम्हाला सांगतो, पोलिसांचे हात बांधलेले आहेत बघा. पोलीस मग म्हणतात की आम्ही राजकीय पातळीवर सुद्धा आळा घालण्यासाठी काही उपाययोजना होणं गरजेचं आहे. म्हणणं आहे की हे जे डीजे डॉल्बी आहेत ना, हे तुम्ही फोडून त्याची पावडर करून आपल्याकडे प्रदूषणाविरुद्धचे कायदे सुद्धा झाले, कायदे आहेत. ते का तर प्रदूषण वाढू नये, समाजाचं आरोग्य चांगलं राहावं, सामाजिक भान चांगलं लोकांनी पाळावं
ह्यासाठी सगळे कायदे पण निर्माण झालेले आहेत. पूर्वी आता एक गाव एक गणपती अशी संकल्पना नव्याने आणायची गरज पडली. पूर्वी सुरुवात तशी झाली होती की लोक एकत्र येतील, गावातले मोजकेच मंडळ असतील, मोजकेच उत्सव होतील, मोठ्या संख्येने एकाच ठिकाणी. काय झालं पण आज ती एकी आपण म्हणतोय, पण प्रत्येक एका पेठेतल्या अनेक गल्ल्यांमध्ये वेगवेगळ्या गणपती बसतात, प्रत्येक वेगवेगळे ग्रुप तयार होतात. हे स्वरूप त्यांच्या स्पर्धा आहे आणि त्यांच्यात एकमेकांच्या पेपरला बातम्या येतात की माझा आवाज मोठा का तुझा आवाज मोठा, असं ती जी स्पर्धा आहे ना. आणि ही स्पर्धा काही काही हिंसक वळणही घेते हो. नाही, त्यानं काय झालंय की जे पारंपरिक वाद्य वाजवून एक मंगलमय वातावरण निर्माण करणारे जे कलाकार आहेत, ते कलाकार एकाच डॉल्बी यंत्राने डीजे यंत्रांना मारून टाकले. ते त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आली. कारण संपूर्ण ते जे काय डोलारा उभा करतात आणि त्याच्यावरती बिभत्स गाणी लावतात आणि त्या बिभत्स गाण्यावरती घाणेरडं नाचतात. तर माझं तेच म्हणणं आहे की सरकारनं हे जे काय डीजे डॉल्बीची उत्पादन करणारे जे काही कारखाने आहेत, ते कारखान्यांना बंदी घालावी आणि ज्यांच्याकडे डीजे डॉल्बी ते खरंच जप्त करून ते तोडून पुडून फेकून द्यावे. आणि चक्क जे काही पिपाणी होती किंवा ताशे होते किंवा बँड होता, हलगी होती, हे छान, त्याच्यावरती आणि नाचायला सुद्धा चांगलं येतो. हे तुम्ही किती विकृत पद्धतीने नाचतात. दारू पिऊन गणपतीच्या पुढं. अहो, तो गणाधीश आहे, तो गणनायक आहे, तो मंगलमूर्ती आहे, तो गणपती आहे, तो लोकनायक आहे, तो अशा पद्धतीचा गणपती आहे. आणि तो गणपती खरंच जर त्या मूर्तीमध्ये जर प्राण आले असते आणि त्या गणपतीमध्ये त्या जर भावना आल्या असत्या, तर त्या गणपतीने काय केलं असतं या लोकांचं. ते किती घाणेरड्या पद्धतीने तुम्ही हा गणेशोत्सव करता, म्हणजे त्याला किती विकून. बरं, तेही लोकांची जीवावरती, म्हणजे तुम्ही त्यांच्या दारात जाता, त्यांच्याकडनं वर्गणी घेता आणि जमलेल्या वर्गणीमध्ये त्यांनाच त्रास देण्यासाठी तुम्ही डीजे डॉल्बी उभी करता आणि बीम लाईट लावता. आज आपल्या गणेशोत्सवात हा जो काय म्हणतो टर्नओव्हर म्हणून आपल्या भाषेत, की जो पैसा जमा होतो आणि ह्यातनं जो ह्या शो साठीच खर्च होतो, म्हणजे गणेशोत्सवच्या नुसता शो उत्सव होतो, तर हा पैसा जर वाचवला किंवा विधायक कामासाठी वापरला तर मी तर म्हणतो एखादी पंचवार्षिक योजना होऊ शकेल सहज. की मोठी उलाढाल यात होत असते. आपले वोकल फॉर लोकलच्या ह्याच्यानं आपले काही स्थानिक उत्पादनं खपत असतील, काही लोकांचे व्यवसाय चालत असतील, ही भाग चांगला आहेच, असलाही पाहिजे. त्यामुळेच हे उत्सवाची सुद्धा निर्मिती त्यासाठी झाली की प्रत्येक घटकांना ह्यांना काम मिळावं. हातांना कुंभाराला काम मिळतं, रंगवाल्यांचं काही खप होतो, पण ह्याचं जे स्वरूप विकृतीला काय उपाय होईल याच्यावर मला सांगतो की पूर्वी 12 बलुतेदारी होती आणि त्या प्रत्येकाला हाताला काम असायचं. तसं होतं की तर कुंभार गणपतीची मूर्ती तुम्हाला द्यायचा, बरोबर आहे. त्यानंतर तुमच्या आंब्याचं तोरण लावायचा. त्याचबरोबरीनं शेतकरी तुम्हाला खिरापतीसाठी धान्य, म्हणजे आम्ही मक्याचे दाणे भाजायचे ते खिरापत म्हणून वाटायचं. तर असे अनेक ठिकाणी ते रोजगार चालत होते. की ह्या ठिकाणी जे रोजगार आहेत ना, ते विकृत स्वरूपाचे रोजगार आहेत. जे डीजे डॉल्बी असेल किंवा बीम लाईट असेल किंवा लेझर किन असेल, या रोजगारांना काय अर्थ नाही. आता कायद्याने त्याच्यावर मर्यादा दिली की 80 डेसिबलच्या पुढे आवाज नसला पाहिजे. लाईटचे सुद्धा किती प्रकारच्या तीव्रतेचे इंटेन्सिटीचे लाईट असले पाहिजे, पण ती मर्यादाच पाळली जात नाही. माझं तर म्हणणं आहे की तुम्ही ते मर्यादा आणि कायदा आणि राजकारण हे सगळं बाजूला ठेवूया. समाजाला स्वतःहून वाटलं पाहिजे. पुन्हा माझं म्हणणं आहे की ते जे म्हणतात ना की डीजे बाबा दिवसाला 50 डेसिबल, रात्री 45 डेसिबल, नकोच, वाजवायलाच नको. ते 50 नको, 45 नको. तुम्ही ते वाचून, कारण ते 50, 80, 100 पर्यंत कधी जातात कळत नाही आणि पोलीस हातापेल असतात, कारण त्यांच्यावरती राजकीय दबाव असतो. मग काय उपयोग आहे. त्यापेक्षा डीजे वाजूच नका ना. तुम्ही बँडवाले आहात, क्लोरोनेट असेल किंवा ढोल असेल, ताशा असेल, हलगी असेल, त्या बिचाऱ्यांना घ्या, त्यांच्यातली कला जागवा. तुम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळतील. ते आशीर्वाद तुमच्या घरी तुमचं जे काय जीवन जगण्यासाठी एक ऊर्जा आहे, ती ऊर्जा मिळेल. डीजे डॉल्बीनं काय होणार. डीजे डॉल्बीनं तुम्ही लाखो लोकांची शिव्या शाप घेता. काय रे हे, यांचं वाटोळ होते. आणि काय कशाला. पुढचा येणारा नवरात्रोत्सवात सुद्धा असंच होत असतं. नवरात्रोत्सव आपल्या सातारचा जर विषय घेतला तर मोजकी 5-6 मंडळ आपण आठवतोय तशी एक 40 वर्षाचा इतिहास बघितला तर होती की मोजक्या ठिकाणी देवी बसायची. खूप मोठं धार्मिक, म्हणजे गणेशोत्सवापेक्षा सुद्धा नवरात्रोत्सवात धार्मिक अधिष्ठान त्या जास्त पाळलं जायचं. म्हणजे अष्टमीचा जागर असो, वेगवेगळ्या प्रकारचे नवमीचे उत्सव असो, सगळ्या प्रकारे व्यवस्थित व्हायचं. पण आज गणेशोत्सव जसे गल्लोगल्ली झाले तसे नवरात्रोत्सव पण व्हायला लागले आणि मग त्याचं स्वरूप धार्मिक सोडून परत गणेशोत्सवाचीच कॉपी दुसऱ्या उत्सवात. आणि जे ह्या गणेशोत्सवात करायला काहींना मिळालं नाही ते अपूर्ण राहिलं. मग सजावटीतला भाग असो, शो करण्यासाठीचे काही इतर ऍक्टिव्हिटीज असो, ते सोडून मग नवरात्रोत्सव ते केलं जाते. ह्याच्यावर आता आणखीन आपण काय सांगू शकाल. सांगतो तुम्हाला की प्रत्येक माणूस कसा आहे, माणूस उत्सव प्रिय आहे, बरोबर, मान्य.
पण त्या उत्सवाला जे आहे ना विकृतीची एक झालर आहे ना, की त्याचे एक विकृत ओढ ही जी तरुण पिढी घेते ते नको. आता तुम्हाला सांगतो की आम्ही मोती चौकामध्ये प्रतापसिंह मंडळ आहे बघा, त्या मंडळामध्ये आता जवळजवळ 60-70 वर्षे झाली ती देवी बसते. आज आम्ही त्या ठिकाणी सकाळी बरोबर 6 वाजता काकड आरती घेतो. तर जवळजवळ 10 ते 15,000 लोक त्या ठिकाणी सकाळी 6 वाजता असतात आणि त्याचे तरुण मुलं चप्पल न घालता 1 तासभर उभी राहतात. आणि त्यातून काय होतं ते त्या आरतीतून किंवा तिथून जे काही प्रबोधनात्मक कार्यक्रम म्हणजे तिथं सप्तशी जे पाठ वाचन होत असतील, भजनं होत असतील, तर ह्या माध्यमातून ते सगळं आणि त्यांची मिरवणूक सुद्धा जी असते ती मिरवणूक पारंपरिक वाद्यातच असते. तिथं कुठेही डीजे नाही, डॉल्बी नाही, काही नाही. पोरं आपली फेटे नेसतात. आपलं गणेशोत्सव सुद्धा काही मंडळ अजून सुद्धा कुठल्याही गाडीचा वापर न करता स्वतः गाड्या ओढत नाही, अशी सुद्धा आहेत. आता एक मंडळ आहे ना शिवाजी मंडळ, ते पालखी असते, त्या पालखीमध्ये मूर्ती आणि शिस्तीने ती चालली असतात. त्यांच्या पुढे कुठेही हा बडेजावगिरी नसते किंवा गोंगाट नसतेच. तो अशा पद्धतीनं व्हायलाच पाहिजे. हो, निसर्गानं तुम्हाला जे नैसर्गिकरित्या दिलेलं आहे त्या पद्धतीने हल्लीचे आता ढोल सुद्धा जे मोठे मोठे आले, आपल्याला जी माती दिली त्या मातीपासून आपण गणपती तयार करत होतो आणि तीच माती परत निसर्गालाच अर्पण करून आपण विसर्जनही करत होतो. 100%. पण प्लॅस्टर ऑफ पॅरिस सारख्या मूर्ती आल्या ज्याच्यावर आता सारखी बंदी आहे, तात्पुरती उठवायला लागते, कारण काही लोकांची उपजीविका त्याच्यावर आहे. सरकारही कोंडीत पडलेलं आहे. माणसं काही जण आत्ताशी परत पाळायला लागलेले की आपण तीच मूर्ती आणायची शाडूची, आपल्या घरी विसर्जन करू शकतो किंवा एखाद्या योग्य ठिकाणी विसर्जन करू शकतो. परत त्या मातीचा उपयोग कुठेतरी झाडं फुलं लावायला, बागेत टाकायला होऊ शकतो. पण या प्रदूषणामुळे ती जी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या मोठ्या मूर्ती करतात, ढकलून द्यायच्या पाण्यात आणि त्याचे जे स्वरूप नंतर व्हिडिओ येतात ते बघवत नाही. हो, त्याला परत तेच कारण मी सांगतो तुम्हाला, हे राजकीय कारणच आहे. म्हणजे ह्या ज्या कार्यकर्त्याचा एक सुप्त असा दबाव त्या राज्यकर्त्यांवरती असतो. आलं लक्षात की मग ते कारण काय देतात, अरे मग मोठमोठे कारखाने असतात, त्या कारखान्याचे सगळे केमिकल्स नदीत जातात, मग नदी प्रदूषित होते, त्यावर तुम्ही काय करता, अमुक तमुक वगैरे. त्याला काय अर्थ नाही. याला कसं असतंय की मी म्हणलं की जी काही नैसर्गिकरित्या जे आहे माती, आताच तुम्हाला सांगितलं मातीची सण आहे ते पावसाळ्यात आहे. आता गणपतीची मूर्ती आहे ती बसवली आणि नंतर ती विसर्जन केली, त्याची झालेली माती पुढच्या गावात जाते, ती पुढे शेतात पसरते. बरोबर, अशा पद्धतीने ते. पण प्लॅस्टर ऑफ पॅरिस नदी सामावून कशी घेणार, कारण पूर्वी जर नदीला वेग होता तो विघटन होतच नाही लवकर, नाही विघटन होऊ शकत नाही, कारण नदीचा वेगच मंदावर आता नदी जवळपास स्थिरच झाली. मग त्या स्थिर झालेल्या नदीला नदी कसं करते की वाहत असताना बाबा त्या पदार्थाचे विघटन म्हणून ते पूर्वी निर्माल्य नदीत टाकायचे, कारण त्याचं विघटन व्हायचं. आता विघटन होतच नाही, कारण नदीला प्रवास नाही, वेग नाही. मग अशामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिस नदीमध्ये सुद्धा अतिक्रमण झाले, त्याचे प्रवाह 100% अरुंद झाले. पत्रामध्ये जे चित्र येतात ते भेसूर आहेत, म्हणजे मूर्ती अशा पडलेल्या आहेत, कोणाला हात नाही, कोणाला डोकं नाही, कोणाला पाय नाही. म्हणजे ज्या श्रद्धेनं 10 दिवसापूर्वी आपण त्याला प्रतिष्ठापना केली असते, 10 दिवस त्याची पूजा केलेली असते आणि 12व्या दिवसानंतर बघायला गेलं तर त्याची केमिकल येते, रसायन येते आणि त्यामुळे परत आपला कुठेतरी असा प्रकार थांबला पाहिजे. 100%. नवरात्रोत्सवात अजूनही थोडीशी धार्मिकता आहे का, तर तुम्ही म्हणता तसं देवीची पॉझिटिव्ह एनर्जी अजूनही काही म्हणतात सांगतो तुम्हाला निर्माण होते. देवीच्या ह्याच्यासाठी लोकांच्या मनात भीती आहे. जसे गणपतीच्या बद्दल भीती नाही, देवीच्या बद्दल भीती आहे. देवीनं राक्षसांचा संहार केलेला आहे. जे 9 दिवस 9 रात्री ही चंडमुंड असेल, शंभ निशुंभ असेल, मधुकैटभ असेल, रक्तबीज असेल, या राक्षसांचा जो वध केला आहे, तर याच्यामध्ये मनामध्ये एक अनामी भीती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गणेशोत्सवामध्ये असणारी जी काही तरुण कार्यकर्त्याची पिढी आहे ती नवरात्राचा अजून नाहीये. फक्त ते आता काय झालं की मंडळांची संख्या वाढून त्याचं स्वरूप बदलायला नको, इथंच आता काहीतरी थोडस. आपण बघतो ना आता शिवजयंतीचं काय केलेलं आहे तुम्ही, शिवजयंती ठराविक ठिकाणीच शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचे. अहो आता शिवाजी महाराजांच्या जयंतीला तिथं सुद्धा डॉल्बी, त्या डॉल्बीवर मोठमोठ्या आवाजात ते पोवाडे असू देत, पण ते लोकांना ऐकताना एक स्फुरण चढलं पाहिजे, ते लोक घाबरत आहेत. असं नको व्हायला. बरोबर. त्यांचे विचार कुठलेही म्हणजे शिवाजी महाराजांसारखे त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचणं तर महत्वाचं आहे. त्यांचा उत्सव साजरा झालाच पाहिजे, जोरातही झाला पाहिजे. फक्त त्याचं स्वरूप अजून आपणच स्वतः सांभाळलं पाहिजे प्रत्येकाने, हेच आपल्या चर्चेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक उदाहरण आहे की ते काय म्हणायचे आपल्या सैनिकाला किंवा मावळ्यांना किंवा शेतकऱ्यांच्या पिकाच्या रोपालाही धक्का लागता कामा नये, एवढी काळजी घ्या. रयतेची काळजी घेणारा रयतेचा जो राजा आहे की जो या रयतेला कुठलाही त्रास
आपल्या सैन्याकडून किंवा आपल्या मावळ्यांकडून होता कामा नये याच्यासाठी ते दक्ष असायचे, ते जागरूक असायचे. अशा पद्धतीची ही जागरूकता या तरुण पिढीमध्ये निर्माण करायला नको का, की बाबा अरे तुम्ही डीजे डॉल्बी लावू नका बरं का, तुम्ही बिभत्स प्रकार करू नका किंवा तुम्ही बीम लाईट लेझर लाईट लावू नका. तर ह्यामुळे काय होईल तर या संपूर्ण गावाचं, या राज्याचं, देशाचे जे काही प्रकृती आहे ती प्रकृती बिघडून जाईल. हे म्हणणारे किंवा ह्या जे तुम्हाला निवडून देतात त्यांनी ही काळजी या लोकांची घेतली ना तर लोक तुम्हाला अंतिम श्वासपर्यंत तुम्हाला सत्तेवरती बसतात. आपल्या थोडक्यात आपल्याला ह्या सणांचं जे स्वरूप बदललेलं आहे ते जरा मूळ स्वरूपात आणायचं असलं तर मला वाटतं प्रत्येकाने स्वतःपासूनच विचार करावा, स्वतः सुरुवात करावी. आणि जेव्हा परत एकदा ही स्वतःपासून सुरुवात करत पसरत जाईल तेव्हा काहीच स्वरूप परत मूळ पदा आलं तर कधी पण समाजाच्या दृष्टीनं, समाजाच्या शांततेच्या दृष्टीनं, समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा चांगलं राहील असंच मला या ठिकाणी माझं म्हणणं आहे की ठीक आहे, तुम्हाला उत्सवाचा आनंद घ्यायचा आहे, तुम्हाला नाचायचं आहे, नक्कीच आपल्याकडं लोककला, संपूर्ण महाराष्ट्रातली लोककला आहे ना ही जगभर पसरलेली लोककला आहे. मग त्याच्यामध्ये लेझिम डान्स असेल किंवा गजी नृत्य असेल, धनगरी नृत्य आपण अशा अनेक प्रकारचे लोकनृत्य आहेत. त्या लोकनृत्यावरती तुम्ही मिरवणूक काढा, त्या लोकनृत्यावरती तुम्ही नाचा आणि त्या पद्धतीनं गणपतीला अगदी आदरानं, श्रद्धेनं तुम्ही ज्या मंडपामध्ये तुम्ही ते करा. लोकसंगीत आपलं बाजूलाच पडलेलं आहे. आता सगळीकडे फिल्म संगीत आणि त्याचं सुद्धा विकृत स्वरूपात मिक्सिंग होते. टेक्नॉलॉजी तुम्ही मगाशी जो उल्लेख केला की तंत्रज्ञानानं आपल्याला पूर्ण आता गिळंकृत केलेलं आहे आणि आपण त्याच्या आहारी गेलेलो आहे. तरुण पिढी तर त्यामुळेच आहारी गेली आहे. त्यामुळे त्यांना समोर जे दिसतंय कारण त्यांच्यावर संस्कार होण्यासाठी जुन्या पिढीनं आता परत एकदा त्यांना काहीतरी तुम्हाला सांगतो की हे जे काय डीजे डॉल्बीवरती जी गाणी लावली जातात एक तर ती अश्लील गाणी लावली जातात, त्याच्यावरती अश्लील नृत्य केली जातात. आता ही जी तरुण पिढी आहे या तरुण पिढीला संस्कार करणारी त्यांची जी पिढी होती ती सुद्धा थोडीशी याच प्रवाहातली. ठीक आहे, जी पूर्वीच्या काळामध्ये जी होती जी 70-75 वर्षे वयाची किंवा 80 वर्षे वयाची ज्या पिढीनं या पिढीवरती त्या पद्धतीने संस्कार केले पाहिजेत, आता ते संस्कार करण्याची त्यांची ताकदच नाहीये. आणि त्यांच्यानंतरची पिढी आहे ती म्हणतात असू दे, बदलत्या काळात आपण पण बदललं पाहिजे, मुलं बदलतायत त्याच्याबरोबर आपल्याला त्या प्रवाहात गेलं पाहिजे. कोण बदलणार त्याच्यामध्ये? कुणी बदल. त्याला एक काय की शासनाच्या माध्यमातून एक प्रभावी अशी एक यंत्रणा उभी केली जाय पाहिजे की त्या यंत्रणेतून या तरुण पिढीचं प्रबोधन अशा पद्धतीने केलं पाहिजे की आपोआप ती तरुण पिढी विधायक कार्याला काही मर्यादा पण अजून घालून दिल्या कडक. थोड्याशा काही कालावधीसाठी त्या लोकांना त्रासदायक वाटतील, जाचक वाटतील असं मला वाटतं. म्हणजे पण त्याच्यामुळे थोडीशी शिस्त निर्माणासाठी काहीतरी कडकपणा आलाच पाहिजे. आणि कालांतरानंतर त्या तरुण पिढीलाच वाटेल अरे आपण जे काही डॉल्बी डीजे वरती करत होतो त्याच्यापेक्षा हे छान वाटतं आपल्याला, हे मस्त वाटतं आणि त्यातून आपल्याला आनंद मिळतोय, आपल्याला प्रसन्नता वाटते किंवा एक ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा दुसऱ्या दिवशी आपल्याला ती टिकते. तुम्ही काय करताय, तुम्ही मिरवणूक काढता आणि 12 वाजे म्हणजे 12 ते सकाळी 6 तुम्हाला वाजवता येत नाही, मग तुम्ही काय करता संथ 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 6 वाजायची वाट बघता आणि 6 वाजले पुन्हा दंडनाट सुरू होता. तर असं नको आहे. तर सुसंस्कृत पद्धतीनं संपूर्ण जगामध्ये तुमचा गणेशोत्सव गेलेला आहे म्हणून तर आज जगभर गणेशोत्सव साजरा केला जातो. पण ह्या गणेशोत्सवाचं स्वरूप त्या जगाला जर तुम्ही अशा पद्धतीने दाखवलं तर ते जग तुमच्याकडे कशा पद्धतीने बघेल, ते काय म्हणत असेल. म्हणून जगाच्या समोर तुम्हाला एक उच्च कोटीचा आदर्श घालून द्यायचा असेल तर जी संस्कृती आहे, जे संस्कार आहेत, जी परंपरा आहे त्या पारंपरिक पद्धतीनं श्रद्धेनं अंतःकरणपूर्वक त्या गणपतीची तुम्ही प्रतिष्ठापना करा. बरे ती वाजत गाजत करा पण ती पारंपरिक वाद्यातून करा. तुमची वेशभूषा पारंपरिक ठेवा आणि तुम्ही छान लेझिम नाच खेळा, काही करा आणि ते गणपती बसवा. त्यातून जो आनंद आहे तो आनंद आणि हा विकृत आनंद, हा आसुरी आनंद आहे. हो, आसुरी आनंद आहे, पूर्ण आसुरी. आणि आसुरीपेक्षा तो विकृतीतच जमा झाल्यासारखं होत चाललाय देवेळ. थोडक्यात आपल्याला परत एकदा आपण निसर्गाकडे चला असं म्हणायला काहीच हरकत नाही. ज्याच्यापासून आपण लांब चाललेलो आहोत पुन्हा एकदा आपण जुन्याची कास धरणं गरजेचं आहे काही गोष्टींसाठी आणि आधुनिकतेची जोड देऊन जुन्याचा चांगल्यासाठीचा वापर कसा करता येईल हाच विचार आहे पण पुन्हा एकदा सगळ्यांसाठी रुजू आहे असं मला वाटतं. आणि प्रत्येक व्यक्तीने हाच विचार केला आणि ह्याची जर मोठ बांधल्या गेली तर तुम्ही जो मगाशी उल्लेख केला की कायदा, राजकारण, राजकारणी ह्या लोकांना सुद्धा ह्याच पद्धतीने चालायला लागेल
किंवा आपण सगळ्यांनी एकत्र अशा पद्धतीने काहीतरी वेगळं करू ही भावना निर्माण होईल असं या काय ठिकाणी मला झालंय निश्चित की वाटतंय. पोलीस यंत्रणेबद्दलची भीतीच राहिली नाही. पूर्वी आम्ही याला ग्रामीण भागात होतो त्यावेळेला पोलिसांची गाडी आली तरी सुद्धा मोठमोठी पोक्त वयस्कर माणसं घरात लपून बसायची. एवढी पोलिसांची भीती होती त्या काळामध्ये. ही भीती असण्याचं कारण म्हणजे नैतिकता. प्रत्येक माणूस नैतिक दृष्ट्या असायचा. आता काय होतंय करू दाखल करतील गुन्हा, काय 2-4 वेळा तारखा पडतील, जायच्या नंतर ते घेतात गुन्हे मागे करून तो आता त्या पोलिसांबद्दल भीतीच राहिली काळाचा महिमा झालाय. पण कसं आहे की उत्सवाचं स्वरूपच इतकं बदललंय आणि इतकं काय म्हणतात विस्तृत व्यापक झालंय आणि जे चांगल्या पद्धतीने व्यापक न होता चुकीच्या पद्धतीने झाले. पण पोलीस यंत्रणेवर सुद्धा भरपूर ताण आहे तुम्ही म्हटलं तसं. पण त्यांच्या ताणामुळे ते प्रयत्न करतात आहे पण त्यांच्या ऐकण्याच्या पलीकडे समाज जातो एवढं हे ते सांगते संस्कृती तुम्हाला वाढलेली की या याच्यामध्ये समजा जर तुम्ही असे त्याला म्हणतो आपण दबाव तंत्र आणलं पोलिसांनी आणि दमन केलं त्या ह्याच्यामध्ये तर मग त्यातून एक मेसेज काय जातो की सत्ताधारी पक्षानं पोलिसांना आदेश दिले आणि पोलिसांनी आमच्यावरती लाठीमार केला आणि मग ते सगळं मग वेगळंच त्याला चित्र निर्माण होतं. त्यामुळे पोलिसांचे पण हात बांधलेले आहेत. असं ते काही केलं तरी कसं असतंय की तुम्ही निसर्गाला कधीही हत्ती करू नका. हत्ती कसा असतो की हत्तीवरती तो मागूत बसतो आणि त्याच्या हातात जे असतं की गंडस्थळाला बांधून तो अंकुश ठेवतो. तर निसर्ग हा हत्ती नाही. असे कोट्यावधी हत्तींचं बळ असलेला हा निसर्ग आहे. त्या निसर्गावरती जर तुम्ही अंकुश ठेवायचा प्रयत्न केलात तर त्याच्या आता तुम्हाला परिणाम भोगायला लागतात. मग कुठे ढगफुटी होते, वाहून जाते, हे होते ते होते. म्हणून तर त्या निसर्गाच्या प्रतीही कृतज्ञता आहे. हो, गणपती मातीची मूर्ती, तो गणपती म्हणजे काय, तो गणपती म्हणजे निसर्गच आहे. निसर्गाच्या अनेक रूपांपैकी एक रूप म्हणजे गणपती आहे. आलं लक्षात. त्याच्या प्रती आपण जी श्रद्धा व्यक्त करतोय ती श्रद्धा त्या निसर्गाच्या प्रती आहे. कारण श्रद्धेनं आपण ते करत असतो आणि श्रद्धेनं त्याची पूजा अर्चा करून मग नंतर श्रद्धेनं ते विसर्जन करतो. हा निसर्गच आहे. कुठल्याही देवदेवतांच्या ज्या काय मातीच्या मूर्ती असतील तर त्या मूर्ती म्हणजे निसर्गच आहे. पूर्वीची सजावट सुद्धा निसर्गातल्याच वस्तूंचा उपयोग करून ती सजावट केली जायची. आलं लक्षात. आम्हाला माहिती आहे की आमच्या घराच्या बाजूनी मेहंदीची रोपटं असायची, पान मेहंदीची. ती मेहंदीची रोपटी जी आहे त्याची आम्ही माळ तयार करून ती गणपतीला सजावट करायचो. आलं लक्षात. म्हणजे निसर्गाचाच वापर करून तुम्ही जर सजावट केली तर ती छान आहे. आता काय करताय तुम्ही, थर्माकोल वापरताय, नकली फुलं वापरताय, दिसतंय चांगलं पण त्या फुलांना वास कुठे. आलं लक्षात. परमेश्वराला फुलांचा वास आवडतो. आज देवाच्या पुढे आपण फुलं का वाहतो तर त्याच्यातून एक वातावरण प्रसन्न तयार होतं. त्याच्या सुगंधात प्रसन्न, मग ते चाफा असेल, गुलाब असेल, झेंडू असेल, त्यात एक वास आहे. त्या वासातून किंवा दुर्वा, आता हे सगळं कसं आहे आपल्या शरीराला ते किती उपायकारक आहे बघा. दुर्वा थंड आहे की नाही. गणपतीनं दुर्वासुराचा वध म्हणजे गिळून टाकल्यामुळे त्याला आगाग व्हायला लागली म्हणून त्याच्या पोटावरती त्या दुर्वा ठेवल्या, कारण दुर्वा थंड आहे. म्हणून गरोदर स्त्रीच्या उजव्या नागपुडीमध्ये दुर्वांचा रस पिळतात, कारण त्या काळामध्ये प्रचंड उष्णता तयार झाली असती, ते गार असतं. असं प्रत्येक बाबतीत निसर्ग तुम्हाला कुबेराचं धन तुमच्यामुळे टाकत असतो जे आपण घेतच नाही. आणि आपल्याकडच्या या वेदातली ही माहिती पारंपरिक आलेली इतर माहिती हा जगात पसरले जाते. ते अभ्यास करतात आणि ते अंगीकार करतात आणि आपण त्याच्यापासून दूर चाललो. हा म्हणजे हे दुर्दैव आपलं म्हटलं पाहिजे. आता ह्याच्यात मला वाटतं सारांशाने एक करूया आपल्या चर्चेचा समाप्त करताना की माणसाने निसर्गाकडे पुन्हा एकदा जाण्याचा प्रयत्न करावा. विकृती जेवढी टाळता येईल तेवढी टाळण्याचा प्रयत्न करावा आणि स्वतःहून प्रत्येकाने एकमेकांमध्ये जागृती करावी. समाजाची, शासनाची, कोणाची वाट न पाहता प्रत्येकाने आपल्यात बदल करण्यासाठी पाऊल उचलूया असंच आजच्या चर्चेत आपण लक्षात घेऊया. एक संत साहित्य ह्या तरुण पिढीनं वाचलं ना, जिथे संत तुकाराम असतील, नामदेव असतील, एकनाथ असतील, असे अनेक संतांचं साहित्य जर वाचलं ना आणि ते जर त्यांनी अंगीकारलं तर आत्ताचे जे सगळं स्वरूप आहे हे सगळं स्वरूप बदलून जाईल आणि पुन्हा एकदा सुसंस्कृत असा हा महाराष्ट्र सणांच्या माध्यमातून, उत्सवाच्या माध्यमातून जगासमोर येऊ शकेल. फक्त ती मानसिक इच्छा होते. आज आपण आता आपल्या चर्चेचा शेवट इथंच असंच करूया चांगल्या नोटवर की समाजाची चांगली इच्छाशक्ती जागृत व्हावी आणि आपला पुन्हा एकदा पारंपरिक उत्सव आणि प्रदूषण कमी करणारा उत्सव आणि मनाला धार्मिक, ज्यांना आनंद पाहिजे त्यांना धार्मिक, ज्यांना शांतता हवी त्यांना शांततेप्रिय असा उत्सव पुन्हा एकदा व्हावा अशीच आपण गणेशोत्सवाच्या निमित्तानं गणेशाच्या चरणीच प्रार्थना करूया. आणि आज तुम्ही वेळ काढून माहिती जी आम्हाला दिली त्याबद्दल तुमचाही मी आभार मानतो.
धन्यवाद. मी पण तुमचे आभार मानतो, लोकवृत्तचे आभार मानतो, कारण लोकवृत्तशी माझा जवळजवळ 20-25 वर्षापासूनचा संबंध आहे आणि सुजित माझे मित्रच आहेत. त्यामुळे लोकवृत्तला सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.